नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टीकडनं प्रेफरन्स लिंक ओपन झालेली या संदर्भात विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा आहे, कोणत्या चुका टाळायच्या आहे, स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. त्यातलं पहिले तुम्हाला बार्टीला प्रेफरन्स द्यायचा असेल तर तुम्हाला गुगलला CPETP बार्टी नावाने टिक नोट करायचं आहे. त्यानुसार तुम्हाला एक लिंक येते समोर बघा, CPETP होम बार्टी नावाने, ही ओपन करायची. यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन नावाचा ऑप्शन दिसेल होममध्ये. लॉग इनवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ईमेल ID, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर ही पेज ओपन होते, ज्यामध्ये तुमचं प्रोफाईल तुम्हाला बघायला मिळतं. ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. पुढच्या मुद्द्यावरती तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ज्या कोर्ससाठी तुमचं सिलेक्शन झालं आहे त्या कोर्सवरती क्लिक केलं. प्रोफाईलमध्ये बघा स्कीम अँड कोर्स याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते. ही विंडो अर्धी तुमची बघा दुसऱ्या पॉईंटपर्यंत आलेला आहे. नंतर ही विंडो तुम्हाला बघायला मिळते, ज्या विंडोमध्ये तुम्हाला समजतं की तुम्ही कोणत्या कोर्ससाठी इथे अप्लाय करू शकतात. म्हणजे इथे दिसते तुम्हाला नॉट एलिजिबल आणि अप्लाय हिअर. अप्लाय हिअर म्हणजेच काय, त्या कोर्ससाठी तुमचं बार्टीकडनं सिलेक्शन झालेलं आहे. अप्लाय हिअरवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होते. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला थोडं मी ॲड करतो इथे बघा. प्रेफरन्स देताना पर्याय कसे कसे येतात. तुमचं सिलेक्शन कुठं झालं असेल, कदाचित तुमचं UPSCला असेल, MPSCला असेल, दोन ठिकाणी झालं असेल तर तुम्हाला दोघांपैकी एकच निवडायचं आहे. एकापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एकच निवडायचं आहे. मग यामध्ये लक्षात घ्या, प्रोफाईलमध्ये पोलीस भरती आणि IBPSला तुम्हाला डिस्ट्रिक्टची लिंक येते बघा. डिस्ट्रिक्टनुसार लिंक येते. तुम्हाला मी दाखवतो डिस्ट्रिक्टची लिस्ट येते. जसं की असं पोलीस भरतीसाठी असेल तुम्हाला बघा, इथे डिस्ट्रिक्टची लिस्ट येईल. मग तुम्हाला कोणत्याही एका डिस्ट्रिक्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं. सपोज तुम्ही जर इथे पुणे घेतलं तर पुण्यामधल्या सगळ्या अकॅडमी तुम्हाला इथे दिसतील आणि त्या अकॅडमीपैकी तुम्हाला 5 संस्थांची निवड करायची, ज्यामध्ये इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स नंबर 1 द्यायचं. लक्षात घ्या. आता इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर यस कन्फर्म करायचं आणि पुढे जायचं असतं. जसं पोलीस भरतीला तुम्हाला असं डिस्ट्रिक्ट येतात, तसं तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला UPSC MPSC कंबाईन आणि MES साठी मात्र असं डिस्ट्रिक्ट येत नाही. तुम्हाला ऑल ओव्हर राज्यामधनं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये अकॅडमी जेवढ्या आहे या कोर्सेससाठी त्या कोर्सेसची लिस्ट दिसते, त्या अकॅडमीची लिस्ट दिसते. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 5 अकॅडमी निवडायच्या. महाराष्ट्रातल्या कोणत्याही 5 तुम्हाला दिसणार आहे. हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. या दोघांमधला फरक, पोलीस भरती IBPSला डिस्ट्रिक्टनुसार येतं आणि यांच्यासाठी तुम्हाला मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्या संस्था इथे बघायला मिळतात. सो त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. प्रेफरन्स देताना इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स का द्यायचा आहे तो मुद्दा लक्षात घ्या. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला प्रायोरिटी 1 दिल्यानंतर जे स्पेशल शिक्षक वर्ग देणार आहेत त्यामध्ये तुम्हाला महेश पाटील सर इंग्लिशला, यशवंत सोलाट सर मराठीसाठी, सचिन ढवळे सर अंकगणित बुद्धिमत्तासाठी अवेलेबल असणार आहे. यांच्याबरोबर महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षकांची टीम सुद्धा अवेलेबल आहे. मी त्यामध्ये आहे. अमोल सर आहे, सुशील बारी सर आहे, परशुराम शिंदे सर आहे, धनंजय सर आहे, योगेश सर आहे, अंकित सर आहे, नितीन सर आहे, प्रतीक सर आहे, राजेश सर आहे, बाळासाहेब सर आहे, विजय शेळके सर आहे. ही टीम तुम्हाला भेटणार त्या कोर्सेसनुसार. इथे सगळे कोर्सेस तुम्हाला दिसतात. ह्या कोर्सेसनुसार ती टीम तुम्हाला भेटणार आहे. पहिली पसंती दिली तर. त्याचबरोबर तुम्हाला विशेष म्हणजे महाराष्ट्रामधले लोकसेवा पब्लिकेशनच्या ज्या नोट्स आहेत ना अद्यावत झाल्या, त्या नोट्स सुद्धा तुम्हाला अप्पा हातनुरे सरांच्या अपडेट भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कंबाईन गट ब आणि गट क चं अद्यावत झालेलं PYQचं पुस्तक सुद्धा अवेलेबल असणार आहे. याचबरोबर तुम्हाला इग्नाइट अकॅडमी प्रोव्हाइड करणारे महेश पाटील सरांचे शाश्वत पब्लिकेशनचे 0 एररचे मराठीचे पुस्तकं आणि मराठीच्या पुस्तकांबरोबर इंग्लिशचं पुस्तक आणि मराठी इंग्लिशचे PYQचे पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. यशवंत सोलार सरांचं मराठीचं पुस्तक सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ग्रो अकॅडमीची टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे. सो तुम्हाला इथे एखादी एक्झाम क्रॅक करण्यासाठी लागत असणारं सगळं साहित्य भेटणार आहे. शिक्षक प्रॉपर आहे, अभ्यास साहित्य प्रॉपर आहे, अभ्यासिका प्रॉपर आहे, नोट्स प्रॉपर आहे, बुक्स प्रॉपर आहे. सो निकाल देणारी संस्था पण प्रॉपर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी देणार आहे. जर इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स नंबर 1 जर दिला तर इग्नाइट अकॅडमीच्या शाखेला जाऊन तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरची व्हिजिट करून माहिती पण घेऊ शकतात किंवा अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉलही करू शकतात. सो विद्यार्थी मित्रांनो, पुढे जायचं आहे तुम्हाला. पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स नंबर 1 द्यायचा आहे. इथे बघा प्रेफरन्स तुम्ही प्रायोरिटीनुसार 5 संस्थांना देऊ शकतात. तुम्ही कोणत्याही 5 संस्था निवडू शकतात. पण पहिली मात्र संभाजीनगरला इग्नाइट अकॅडमी ऑप्शन आहे तुम्हाला आणि पुण्यामध्ये सुद्धा इग्नाइट अकॅडमी ऑप्शन आहे तुम्हाला. हे दिल्यानंतर तुमच्यासमोर ही प्रेफरन्सची लिस्ट बघा. पहिले 5 प्रेफरन्स तुम्हाला येऊन जाणार आहे. यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, एक्नॉलेजमेंट लेटर पण प्रिंट आउट घ्यायचं आहे. पण बिफोर दॅट तुम्ही हे नीट वाचून घ्या. तुम्हाला इतर ज्या गोष्टी असतात ना त्यामध्ये इथे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे म्हणजे काय, तुम्ही इतर मागणी करू शकत नाही, टॅबलेटची मागणी करू शकत नाही, कॅशबॅकची मागणी करू शकत नाही, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल. या संदर्भातलं हे नोटिफिकेशन नीट वाचून घ्या. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ईमेल ID वरती OTP येतो, मोबाईलवरती OTP येतो. तो OTP टाकून तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचा आहे. नंतर सबमिट करायचं आहे. सबमिट झालं
झालं की तुम्हाला अॅक्नॉलेजमेंट लेटर येते, ज्या लेटरवर तुम्हाला प्रेफरन्स जे दिले तुम्ही त्यानुसार पहिल्या 5 संस्थांची नावं पण बघायला मिळतात. हे ना यामध्ये पहिलं नाव तुमचं इग्नाइट अकॅडमी आहे बघा. इग्नाइट अकॅडमी पुणे किंवा इग्नाइट अकॅडमी संभाजीनगर या दोघांपैकी एक तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊ शकतात. याबद्दल अपडेट तुम्हाला अजून हवी असेल तर ह्या नंबरला कॉल करा. अदरवाईज तुम्हाला आमच्याकडनं डिटेल PDF किंवा कॉल करून माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेला गुगल फॉर्म भरून आमच्यापर्यंत पाठवा. अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आवडली तर सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.